आम्ही आरामात जाऊ. योगेश दादा मध्ये ना, मग येऊ का? तर इथे ते नाटक होतं बघा. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाइस, आज आहे सॅटर्डे 6 जानेवारी. ॲक्च्युली मला आता जायचं आहे. माझ्या मित्राची एक नवीन हॉटेलचं ओपनिंग आहे. तुम्ही पण ओळखता त्याला, पवन. तर तुम्ही ओळखलं असेल त्याला. तर त्याच्याच आता हॉटेलची ओपनिंग आहे. तर मला तिथे जायचं शिरसोलीला ॲक्च्युली. तर बस मी आता निघतो, कारण की 11 वाजता टायमिंग होता. 11:30 झालेले. लेट आपण होताच, आपल्या रक्तात आहे ना ते लेट होणं. तुम्ही जातो. बाय बाय. मित्राच्या हॉटेलची ओपनिंग आहे, त्याच्यासाठी. तुला पण जायचं आहे ना क्लासला? केव्हा आहे क्लास? एक्झाम चालू आहे ना तुझी? नाही तर तुला घेऊन गेला असता मी. तो आज शूज घालून गेला होता पप्पांचे, है ना? कम्फर्ट झोन भारी ना मधला, है ना? एकदम भारी वाटतंय ना? चलते का मम्मी? चला चला गाईस, मम्मी येते सोबत आता. आण चाबी, आण गाडीची. बाय बाय. हो, तू चालव गाडी. मी एकटा आहे. गाडी पण पुसावंच लागेल, लक्षात नाही राहिलं. गाईस, 7 मिनटं वरती येऊन गेले. 11:30 वाजून मला लवकर निघावं लागेल. बाईकला पण पुसलेलं आहे. आता मी जातो शिरसोलीला. ॲक्च्युली त्याची हॉटेलचं जे नाव आहे ना, ते पण त्याच्याच नावाने ठेवलेलं आहे, पवन हॉटेल म्हणून. तर जाऊन बघू. सो गाईस, तर मी आता पोहोचलेलं आहे शिरसोलीला. आणि बघा, ही त्याची हॉटेल आहे. ॲक्च्युली आता कन्स्ट्रक्शन सुरू आहे, पण तो पूजा वगैरे आताच करून घेतोय. व्हॉट्सअप भाई, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. खूप शुभेच्छा. तुला माहिती मी कसं आला? मला रस्ता नाही माहिती होता. अरे यार, मला नाही, अचानक माझ्या मागून आहे ना सायलेन्सचा आवाज आला. गुलाबराव पाटील आले, त्यांच्या मागे मागे मी पण आला. मला माहिती तू त्यांना बोलवलेलं आहे. मग त्यांच्या मागे आल्याबद्दल मी इतक्या दूर आले माझ्यासाठी. एक फोन केला होता त्याच्यासाठी, यासाठी मित्रासाठी. तर काही पण ये ना, फोटो काढला. हो. ओके गाईस, तर मी आता इथून निघतो, जातो पुन्हा घरी. माझा आहे ना आज विचार होता की मी मस्त सारंग खेळायला जाऊ. तिथे जे घोड्यांचा जो बाजार भरलेला असतो ना, 2-2, 3-3 करोड रुपयाने जे घोडे विकले जातात, घोड्यांची जी रेस होते ती बघायला जाऊ म्हटलं. पण परत मी एकटा वळला. कोणीच नाही होतं सोबत येण्यासारखं. माझी पण इच्छा नाही होते यार जायची. एकटा जाऊन पण मला पण नाही माहीत ना बाकी काय आहे तिथे, कुठे जायचं, कसं जायचं. त्यामुळे एकटं जायची इच्छा नाही होते. एक जण सोबत राहिलं त्यामुळे मजा येते थोडीफार. पण ठीक आहे, आता तर तेच इच्छा आहे की सोलो ट्रिप करायची कुठेही. आता कोणाच्या भरोशावर नाही राहायचं. एकटं बॅग पॅक करायची आणि निघून जायचं. संध्याकाळचे 6:30 वाजलेले. मी डायरेक्ट आता व्लॉग करतो आहे, कारण की थोडं बिझी वगैरे होतो आणि पार्कला घेऊन आलो होतो. आजची याची ख्वाहिश होती मला अमृतुल्ल्याची चहा प्यायची. म्हटलं मला पण इच्छा झाली चहा प्यायची, चहा पिऊन घेऊ. मग यानंतर कुठे जायचं आहे माहिती आहे? कुठे? ॲक्च्युली आमच्या भावसार समाजाची जी क्रिकेट लीग आहे ना, तर ती टीम आता भेटणार आहे थोडा वेळ. मग तिथून भेटून आपण कुठेतरी परत खायला जाऊ काहीतरी. इथली सोयाबीन बिर्याणी खाल्ली सकाळी MJ कॉलेजकडची ना. उद्या काहीतरी वेगळं खाऊ. उद्या सकाळी प्रॅक्टिसला येशील मस्त. सो हे गाईस, आम्ही चहा पिऊन आलेलो आता गांधी बगीचाला. आणि ट्रेनची वाट बघू आता केव्हा येते. काय स्ट्रीट फूड वगैरे खायचं? बघू आता. चहा पिऊ खाऊ तर नाही शकत, काही घेऊ तर शकतो ना. बोल काय घ्यायचं तुला? काका याच्या लायक काय? याच्यासाठी काय घेतो सांग? बंदूक घेतो डिशूम. ती बघ ती वाली AKM घेऊन दिली तुला मी. इथे गार्डनमध्ये खूप लोक गाईस बॅडमिंटन खेळत आहेत. आम्हाला ना क्रिकेट खेळायची इच्छा होते, बट आमच्याकडे बॅट बॉल पण नाही आहे. पार्थ म्हणे क्रिकेट खेळू. मी त्याला म्हटलं बॅडमिंटन खेळू आपण. क्रिकेट उद्या सकाळी टेनिसच्या बॉलवर. लेदरच्या बॉलवर पाहिजे का तुला? लेदरच्या बॉलवरच शिकलेले ना, लहानचे मोठे त्याच्यावरच झालेले. काय आहे ना, प्लास्टिकच्या बॉलवर लहानचे मोठे झालेले आपण. खेळतो त्यांच्याकडनं घेऊन. देतील तुला खेळायचं आहे?
कसं वाटतंय मग? चांगलंच वाटतं. मी खरंच दादाची खूप मोठी फॅन आहे आणि मला वाटलं नव्हतं की दादा मला असं भेटेल. गाईस आता आमची टीम होती ती भेटलेली. टोटल 10 लोक होते ते. आता आम्ही भेटले होते आणि ना आणि बाहेर काही सबस्क्रायबर आपली यूट्यूब फॅमिली वगैरे भेटलेली आहे आणि आता मग काही खायला आलेले. टीम कोण ही आमची टीम होती. खूप मेंबर्स आलेले नाही आहे, कोणाला काही काम असतं त्यामुळे. आता इथे बसलेले चायनीज खाण्यासाठी. असणार आहेच, पण मी त्यांना मंचावर आमंत्रित करीन. ज्येष्ठ वास्तुविशारद माननीय शिरीष बर्वे यांना मी विनंती करतो की त्यांनी वहिनींसह, आमच्या माधुरी वहिनींसह आपण देखील मंचावर यावं. ते ऐकूया. अगं काय चाललंय काय तुमचं? अशी ही बनवा बनवी. हे माझा सुहुनबाई, हा माझा सुसारा. मी यांची सुनबाई आणि हा माझा सासूबाई. अच्छा. नाव नाव काय? या शांता हा. माझं नाव गौरी. हा. डोहाळे जेवणासाठी आले मी तुमच्या घरी. वा. माय गॉड, कविता झाली. ये चला मग बसूया. तर काय बसूया म्हणतो. कशी लाजके पण दिली लेडी रामदेव बाबा. हे सामान कुठे आहे? अय्या हे काय? हो नाही हो. हे काही सामान आहे? हे गंजलेलं भंगार आहे. वरून दिसतंय भंगार पण आतमध्ये आहे अंगार. कविता झाली. चला मग बसूया. तर काय बसूया म्हणते. चला ते सामान बाहेर करा घेऊन या. सो हॅलो गाईज, व्हॉट्सअप. तर आता आम्ही होते संभाजी नाट्यगृहाला. इथे ना महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे ना, तर तिथले काही कॅरेक्टर्स आले होते आणि त्यांनी इथे काही येऊन नाटक केलेलं आहे. तर योगेश दादाला भेटायला चाललं आहे. तो बोलला म्हणे मागच्या साईडला आहे म्हणे लवकर. तर इथे ते नाटक होतं बघा. हां ना, वाइंडअप किती लवकर करावं लागतं. अच्छा, त्या साईडला आहे. कसं होतं नाटक? आवडलं का? मजा आली ना? मजा आली काही ते कॅरेक्टरचं मध्ये. आम्ही आरामात जाऊ. योगेश दादा मध्ये ना, मग येऊ का? बस 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 एक गाईस. तर ती गाणं भेटून तर घेतले, पण ती शाखा सुभेदार आहे ना, त्यांची थोडी तब्येत खराब आहे. दॅट्स वाय ते आले नाही त्या ठिकाणी. आता दुसऱ्या रूममध्ये गाड्या घेऊन आलेले मला योगेशदा. एक मिनिट का आम्ही ना आमच्या टीमला भेटून आता पुन्हा आलेले घरी. आणि ॲक्च्युली बघा खूप लेट होऊन गेलं. मी पार्थ पण झोपला, वेद पण झोपला, मी पण झोपतो आता. आणि या ब्लॉगला इथे करतो एंड. उद्या सकाळी आमची प्रॅक्टिस सुरू होणार आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. राधे राधे.